हॅलो फ्रेंड्स, मी रोहन दाभोळकर. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये फोन अनबॉक्सिंग विथ आर डी. फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी अजून एक नवीन दोन फोन घेऊन आलो आहे. ते म्हणजे विवोचे V30 आणि V30 Pro. सो फोन जबरदस्त आहेत, फीचर्स एकदम खूप सुपर आहेत. कॅमेरा बघाल तर कॅमेरा पण अप्रतिम आहे. सो सो फ्रेंड, फोन आहेत माझ्याकडे. सध्याला आपण त्याची आता क्विक अनबॉक्सिंग करून घेऊयात. एक एक पहिला आपण प्रो सिरीज पासून स्टार्ट करू. 30 सिरीज ठेवूयात. क्लोज 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 क्लोज. फोनचा लुक वगैरे माझ्या मते बेस्ट आहेच, तुम्ही बघितलंच असेल फोटोज मध्ये. फोन आपण बाजूला ठेवूयात. पहिले यातली ऍक्सेसरीज वगैरे काय भेटली ते बघूयात. बॅक केस क्वालिटी जशी आहे तशीच. मॅन्युअल्स तुम्ही वाचत पण नाही कधी आणि मी पण नाही. 80 वॅटचा फास्ट चार्जर भेटतो तुम्हाला या फोनमध्ये. त्याचसोबत तुम्हाला फोन बरोबर टाईप सी केबल मिळते फास्ट चार्जिंगची. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे तुम्हाला या फोन सोबत सिम इजेक्टर टूल मिळतोय. सो आपण हे सगळं बाजूला ठेवूयात आणि फोन स्टार्ट करायला घेऊयात. क्लोज क्लोज क्लोज. वो 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 सुपर लुक मध्ये फोन दिसतोय. मे बी वेव सी वेव जे म्हणतात त्याच्यामध्ये. क्लोज या थोडं दिसेल मे बी तुम्हाला. आणि फोनचा खूप लाईट वेट आहे. 5000 mAh बॅटरी दिलेली आहे. खूप लाईट वेट फोन वाटतोय आणि फुल स्लीक आहे. सो प्रीमियम सेगमेंट जो म्हणतात तो हाच आहे असं मे बी आहे. आणि जीसच्या लेन्स सोबत आहे. सो आपण फोनला स्टार्ट करूयात. फोन रेडी टू यूज आता. सर्वात पहिला आपण फोनचा कॅमेरा बघूयात. सो कॅमेरा याला दिलाय तुम्हाला बॅकला 50 मेगापिक्सल 50 मेगापिक्सल 50 मेगापिक्सल. आता त्यांचं मिनिंग सांगतो. 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा येतो तुम्हाला. त्याच्यानंतर 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईल्ड अँगल कॅमेरा येतो. आणि 50 मेगापिक्सलचा टेलिपोटो लेन्स मिळतो तुम्हाला या फोनमध्ये. आणि फ्रंट कॅमेरा सुद्धा बघाल तर तो पण तुम्हाला 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. त्याच्यानंतर आपण एक फोटोज वगैरे असेल ते तुम्हाला शो होतीलच. नंतर ह्या फोनचा जो वेट बघाल तर एक 190 ग्रॅम मध्ये हा फोन येतो. खूप लाईट वेट फोन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे फोनमध्ये बघाल तर तुम्हाला प्रोसेसर बघाल तर फोनमध्ये प्रोसेसर भेटला तुम्हाला डायमेन्सिटीचा MediaTek Dimensity 8200चा प्रोसेसर भेटतो फोनमध्ये. आणि ते पण तुम्हाला 3.1 गिगाच्या ऑक्टाकोर प्रोसेसरमध्ये. आणि 4 नॅनोमीटरचा हा प्रोसेसर तुम्हाला बघायला मिळेल. सो ह्यानंतर तो स्कोर बघाल तर तुम्हाला सुपर मिळेल या फोनमध्ये. जो गेमर असेल, गेमिंग फोन असेल तो ह्या फोनमध्ये मिळतो तुम्हाला. त्याच्यानंतर 3D कर्व V सिरीज तर आहेच आहे. सो 3D कर्व मध्ये तुम्हाला AMOLED डिस्प्ले मिळतो. त्याचा रिफ्रेश रेट बघाल तर 120 हर्ट्झचा मिळतो. आणि ब्राईटनेसचा जो नीड्स आहे तो अप टू 2800चा तुम्हाला या फोनमध्ये नीड्स मिळतात. सो चांगला ब्राईट डिस्प्ले या फोनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि खूप काही फोनमध्ये बघाल तर फीचर्स वगैरे भरपूर आहेत. सो मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसेलच ते फीचर्स फोनचे प्रत्येकचे. आणि हा फोन तुम्हाला ओव्हरलाईट मेन म्हणजे या फोनमध्ये बघायला मिळते. आणि ती खास करून तुम्हाला हव्या लाईट मध्ये, हव्या शेड मध्ये तुम्हाला ती ओव्हरलाईट वर्क होईल. एक छोटस तुम्हाला डेमो देते ते ऑन. सो ही ओव्हरलाईट आपली चालू झालेली आहे. आणि ती तुम्ही हव्या त्या टोन मध्ये तुम्हाला ती ओव्हरलाईट तुम्हाला सेट करता येते. वार्म लाईट, त्याच्यानंतर व्हाईट लाईट, थोडीशी येल्लो शेड. सो त्या टाईप तुम्ही या फोन मधनं फोटोज एक नाईट किंवा लो लाईट मध्ये तुम्ही या फोन मधनं फोटोज एकदम सुपरबली घेऊ शकाल. सो मी ते पिक्चर्स तुम्हाला शेअर करेलच. सो कसा हा फोन म्हटला तो तुम्ही कमेंट करून सांगाच. मे बी मला तर खूप आवडला, तुम्हाला पण आवडेलच. आता आपण दुसऱ्या फोनकडे वळूयात. त्याची पण आपण क्विक अनबॉक्सिंग करून घ्यात. Vivo V30. क्लोज क्लोज क्लोज. हो फोन सुपर आहे. कलर पण सुपर आहे, ग्रीन कलर. मी डायरेक्ट काढलं. त्याचं एकदम प्रो सिरीज आहे. सो हळूहळू काढूयात. सो आपण फोन नंतर बघूयात. त्याच्या ऍक्सेसरीज हे त्याचं बॅक केस चांगली क्वालिटीचं आहे. क्विक गाईड. सेम तुम्हाला दोघांमध्ये चार्जर सेम बघायला मिळते 80 वॅटचा. दोघांना बॅटरी सुद्धा सेमच आहे. 5000 mAh ची.
टाइप सी केबल आणि सिम इजेक्टर टूल इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर डिस्प्ले साईज बघाल तर दोघांचा सुद्धा सेमच आहे. 6.78चा तुम्हाला सुपर अॅमोलेड डिस्प्ले, गिगार्ड सगळे दोघांना सेमच आहे. फक्त ब्राईटनेस नीड्स आहेत ते या फोनचे थोडे कमी आहेत. कमी आहेत म्हणजे 1200 नीट्स ते 1400 1800 नीट्स पर्यंत जातो आणि तो ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो एक 2800 नीट्स पर्यंत जातो अप टू. सो ते फोन चालू होते. सो फ्रेंड्स, फोन रेडी टू यूज झालेला आहे आपला. सांगितल्याप्रमाणे मला 3D कर्व डिस्प्ले मिळतोच आहे. अॅमोलेड डिस्प्ले 120Hz चा दोन्ही पण फोन आहेच आहेत. कॅमेऱ्यामध्ये बघाल तर दोघांचा डिफरन्स आहे ते दोघांमध्ये. पण 30च्या कॅमेरामध्ये मापात पाप झालेले फ्रेंड्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा मिळतोय, टेलिफोटो लेन्स नाही मिळत आहे. सो मेन कॅमेरा तुम्हाला हा 50 मेगापिक्सेलचाच आहे आणि अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सुद्धा 50 मेगापिक्सेलचा आहे. आणि जो फ्रंट कॅमेरा दिलाय फ्रेंड्स तो हा सुद्धा त्याला 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दोघांमध्ये सुद्धा ओव्हरलाईट बघायला मिळतीच आहे. सो आपण एक बघाल तर या फोनमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 128 आणि 256 GB च्या व्हेरियंटमध्ये येतो. त्याच्यानंतर या फोनमध्ये तुम्हाला जर प्रोसेसर बघाल तर स्नॅपड्रॅगन 7 Gen 3चा या फोनमध्ये प्रोसेसर बघायला मिळतो आणि तो पण तुम्हाला 4 नॅनोमीटर वरतीच वर्क होतो. आणि दोघांमध्ये जर अँथोतू स्कोर तुम्ही जर बघत असाल तर दोघांमध्ये फक्त 1 लाखाचा अँथोतू स्कोरचा फरक आहे. तसं प्रो सिरीजला बघाल तर तुम्हाला 6 लाख अँथोतू स्कोर मिळतो आणि याला 5 लाख मिळतो. दोघांमध्ये 19-20चा फरक आहे. पण हा पण तुम्हाला एक गेमिंग फोन म्हणून आपण म्हणूयात किंवा कॅमेरा फोन तर दोन्ही पण आहेच आहेत. सो थोडासा प्रोसेसर मध्ये लो मिळतो आणि थोडासा प्रोसेसर मध्ये हाय मिळतो. ऑब्विसली प्रो सिरीज आहे. सो प्रो सिरीज मध्ये तुम्हाला प्रोसेसर वगैरे चांगला देणंच आहे. सो कसा वाटला फोन तुम्हाला, हे दोन्ही फोन कसे वाटले फ्रेंड्स मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. असेच मी नवीन अनबॉक्सिंग व्हिडिओ किंवा नवीन फोनच्या व्हिडिओज मी तुम्हाला घेऊन येत राहील. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.